Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. वेलकम टू ॲम्बिशन IQ. वसाहत विरुद्ध भारतीयांचे संघर्ष हा पाठ आपण बघत आहोत. त्यामधील नेक्स्ट जो पॉईंट आहे मवाळ आणि जहाळ विचारसरणी याबद्दलची माहिती आज आपण घेण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स स्टार्ट. जहाळ आणि मवाळ विचारसरणी याच काळात विशेषतः महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सांस्कृतिक सामाजिक सुधारणा हा वाद सुरू झाला होता. म्हणजे काय, 1857ची क्रांती झालेली होती. सगळ्या लोकांमध्ये काय झाले होते, ऐक्याची भावना निर्माण झालेली होती. आता पुढे काय झालं, 1885मध्ये आपण बघितलं काय झालं, नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. कोण, AU ह्यूम यांनी त्यांची स्थापना केली आणि पहिले अध्यक्ष कोण होते, YV बॅनर्जी होते. UM बॅनर्जी होते. कुठे झालेली होती, मुंबईमध्ये झालेली होती. मग याच वेळी आता काय झालेलं होतं, आता जहाळ आणि मवाळ हे दोन गट निर्माण झालेले होते. मग जहाळ आणि मवाळ यांच्यामध्ये कशाबद्दलचे वाद होते की आधी सुधारणा कोणत्या व्हायला पाहिजे, राजकीय सुधारणा व्हायला पाहिजे की आपले सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजे. यावरूनच आपल्याला दिसून येते की जे केसरी आणि मराठीचे संपादक होते लोकमान्य टिळक आणि एक कोणती तरी पर्सन होते, जर तुम्हाला आठवले तर मला सांगा. पण यांच्यामध्ये देखील त्या गोष्टीमुळेच भांडणे झाले आणि ते वेगळे झालेले आपल्याला दिसून येते. कशावरून, सामाजिक सुधारणा आधी करायच्या की राजकीय सुधारणा आधी करायची. स्वतंत्र मिळाले की समाज सुधारेल ही जहाळ गटाची विचारसरणी होती. जहाळ गट म्हणजे काय, त्यांना वाटायचे की स्वातंत्र्य जर आपल्याला मिळाले तर समाज हा सुधारेलच. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, राजकीय सुधारणा करणे गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय पाहिजे, आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. राजकीय सुधारणा म्हणजे काय, जर आता भारतामध्ये काय झालं पाहिजे, इलेक्शन झाले पाहिजे, निवडून आले पाहिजे, सगळे स्वातंत्र्य आपल्याकडे झाले पाहिजे, आपण सार्वभौमत्व बनले पाहिजे. ह्याचाच अर्थ की आमच्याकडे राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. मग राजकीय सुधारणा झाल्या तर स्वातंत्र्य मिळेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिक समाजाची सुधारणा होईल, असे जहाल गटांना वाटत होते. जहाल गटांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप असे म्हणतात. तर समाज सुधारल्याशिवाय, मग पुढे कोण म्हणतात, समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची विचारसरणी होती. मग जहाळांच्या विरुद्ध कोण होते, मवाळ गट होते. मवाळ गटांना काय वाटत होते, जोपर्यंत आपली सामाजिक सुधारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्यांची भावना होती. मग सामाजिक कोणकोणत्या विचारसरणी होत्या, सामाजिक कोणकोणत्या सुधारणा होणे गरजेच्या होत्या. जसं सतीबंदी कायदा बंद झाला, बालविवाह बंद झाला, विधवा पुनर्विवाह बंद झाला, त्यानुसार प्रत्येकांना शिक्षण मिळायला लागले, मुली शिकायला लागल्या. ह्या सामाजिक सुधारणा आहेत. ह्या जर सुधारणा घडत गेल्या तर लोकांना नॉलेज येईल, शिक्षण येईल, त्यातूनच काय होईल, स्वतंत्र मिळेल असे मवाळ गटाला वाटत होते. समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही असे मवाळ गटाला वाटत होते. मवाळ गटांचा विचार हे इंग्रजांच्याकडे झुकलेला होता, कारण इंग्रजांनी खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत असं त्यांना वाटत होते. मग त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केलेल्या होत्या, शिक्षणामध्ये सुधारणा केलेल्या होत्या त्यांनी. हिल्टन यंग आयोग यामध्ये काय केलेलं होतं, शिक्षणाची तरतूद केलेली होती. परत सतीबंदीचा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी मोडून काढलेला होता. मग त्यांनी मवाळ गट काय म्हणायचा, जर आपण इंग्रजांनी जर आपल्याला मदत केली, त्यांच्या मदत घेऊनच आपण काय करू, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करू शकतो असे त्यांना वाटायला सुरुवात झाली. या गटाला मवाळ गट असे म्हटला जातो. मवाळ म्हणजे एक साधेपणाने दोन गट होते, जहाळ आणि मवाळ. जहाळ म्हणजे नेहमी आक्रमक असायचे की आपण लढून पाडून मारून काय करायचं, स्वातंत्र्य मिळवायचं. परंतु मवाळ जे गट होते त्यांचा विचारसरणी कशी होती की आपण अर्ज करूया, इंग्रजांना अर्ज द्यायचं, त्यांना लेटर लिहायचे, त्या लेटरमधून आपल्या सुधारणा करायच्या आणि त्या लेटर थ्रू आपण काय करायचं, पार्लिमेंटमध्ये आपल्या जे काही मागणी आहेत त्या मांडायच्या. म्हणजे सरकारच्या ज्या योजना असतात त्यानुसार जायला मवाळ गट होते, ते तयारी करत होते. असे मवाळ होते, ते शांत होते असं आपल्याला दिसून येते. गोपाळ गणेश आगरकर हे सुधारकांचे अग्रणी होते. कोण होते, गोपाळ
गणेश आगरकर हे कोण होते? सुधारकांचे अग्रणी होते. म्हणजे काय, सुधारणा झाल्या पाहिजे असे त्यांना वाटत होते. आधी आपण सुधारले पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे असे ते म्हणत. ते काय म्हणत, जर आपल्याला सुधारणा करायची असेल तर स्वतः पहिला आपण सुधारले पाहिजे, त्यानंतर आपले घर सुधारणे गरजेचं आहे. जहाळांचे नेते कोण होते? लोकमान्य टिळक होते. ते काय म्हणायचे, हे घर माझे नाही, ते अगोदर ताब्यात येऊया, मग आपण हव्या तर सुधारणा करूया. म्हणजे काय, आता जे हे घर आहे ते माझे नाही असे ते म्हणायचे. का असं म्हणायचे? कारण ब्रिटिशांचं आपल्या भारतावर सत्ता होती, त्यांनी आपल्याला वसाहती स्थापन करून आपल्यावर नियंत्रण त्यांचेच चालू होते. मग लोकमान्य टिळक काय म्हणायचे, हे जे घर आहे ते माझे नाही आहे, हे घर आधी ताब्यात घेऊया, म्हणजे आपण स्वातंत्र्य आधी मिळूया, मग काही असेल ते सुधारणा आपण करूया असे ते म्हणायचे. फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, हे मवाळांचे नेते होते. गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता हे म्हणजे नियमानुसार जाणारे, लेटर अर्ज वगैरे करून आपले स्वातंत्र्य मिळणार आणि आपल्या सुधारणा घडतील असे त्यांना वाटत होते. परंतु सरकारला आपण आपली घराणी पटवून देऊ शकलो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटत होते. मवाळ गटाला काय होते, आपण आपल्या समस्याचं इंग्रजांना सांगितलं तर त्या इंग्रजांना आपल्या समस्या कळतील आणि ते आपल्याला काय करतील, आपल्याला स्वातंत्र्य देतील असे त्यांना वाटत होते. कोणाला? मवाळ गटाला. पुढे मग ते काय म्हणतात, अर्ज करूया, आपण विनंत्या करूया, अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदलणार नाही असे लोकमान्य टिळकांचा गटाचे ठाम मत होते. म्हणजे काय, मवाळ गट काय करायचे, अर्ज विनंत्या करायचे, भाषणे करायचे आणि त्यांना वाटायचे की आपण अशा पद्धतीने स्वतंत्र मिळवू शकतो. परंतु लोकमान्य टिळक हे काय होते, जहाळ गटाचे होते, एक्स्ट्रीमेट होते. मग त्यांनी काय म्हणले, हे भाषण अर्ज वगैरे करून आपल्याला काही स्वातंत्र्य मिळणार नाही असे त्यांना वाटत होते. राष्ट्रीय सभेतील मतभेद 1907 सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेला. म्हणजे काय, 1907 साली जे काँग्रेसचे अधिवेशन भरले, राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन भरले त्यामध्ये काय पडले, पूर्णपणे जहाळ आणि मवाळ गटामध्ये फूट पडलेली आपल्याला दिसून येते. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता. म्हणजे काय, मवाळ गट काय म्हणायचे, हे जे स्वदेशी आणि बहिष्कार आहे हे आपण आता करायला गरज नाही आहे, आपण अर्ज विनंत्या करूया, आपण अर्ज विनंत्या केल्या तर इंग्रजी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करतील असे त्यांना वाटत होते. परंतु लोकमान्य टिळक आणि जहाळ गटांचे नेते काय म्हणायचे, नाही, आपल्याला स्वदेशीचा पुरस्कार केला पाहिजे. म्हणजे काय, आपलीच शाळा, आपलेच कॉलेज, आपलेच न्यायालय, आपलीच पोलीस, आपलेच सगळे व्यवसाय याला स्वदेशी म्हणतात. आणि बहिष्कार म्हणजे काय, परकीय जे युरोपातील म्हणजे इंग्रजांचा जो माल आहे त्याचा आपण पूर्णपणे बहिष्कार करायचा, ते घ्यायचं नाही, हे असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. तर यशस्वी होऊ नये अशी जहाळ गटांची खटपट होती. म्हणजे काय, मवाळ गटांना वाटत होते की हा बहिष्कार आणि स्वदेशी आपल्याला ह्याच्यावर दडपण आणायचं आहे किंवा हे आपण बाजूला सारायचं आहे. परंतु जहाळ गटाने देखील प्रयत्न केला आणि त्यांनी म्हणायला सुरुवात केली की आपण यांचे जे प्रयत्न आहेत ते पाडून, म्हणजे यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते कधीही सक्सेस होऊ द्यायचे नाही त्यांना. यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली, अखेरीस राष्ट्रीय सभा दुभंगली म्हणजे 2 भागात विभागली गेली. जहाळ गट आणि मवाळ गट अशी 2 विभागणी राष्ट्रीय सभेमध्ये झाली. राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा घाट घातला. म्हणजे काय, राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी म्हणजे ते बंद पाडण्यासाठी त्याने पुढे जो कर्झन आहे त्याने काय केले, बंगालची फाळणी केली. बंगालला 2 भागामध्ये विभागणी केली, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी त्यांनी विभागणी केली. पूर्व बंगालमध्ये कोण येत होता, आजचा बांगलादेश, आणि पश्चिममध्ये कोण होता, पश्चिम बंगाल जे राज्य आहे ते त्यामध्ये येत असे. बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाळ नेत्याविरुद्ध कडक कारवाई केली. जेव्हा बंगालचा
फाळणी झाली त्यानंतर सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने जे जहाल नेते होते, जे एक्स्ट्रीमिस्ट होते, जे लढो मरो या प्रकारचे बाता करत असेल त्यांच्यावर काही त्यांनी केली कारवाई करायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात पाठवले. आपल्याला माहीत आहे मंडाले कुठे आहे, म्यानमारमध्ये आहे. त्यावेळेचा ब्रह्मदेश आहे. त्या देशामध्ये लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना मंडाळेला 6 वर्षाची शिक्षा दिली. कोणता राजद्रोह त्यांना सांगितला की त्यांच्या लेखनातून इंग्रजांविरुद्ध शब्द बोलतात, त्यातूनच त्यांनी काय केलं, राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्षाची शिक्षा केलेली आपल्याला दिसून येते. बिपिनचंद्र पाल असतील यांना कारावासाची शिक्षा ठोठावली, तर लाला लाजपत राय यांना हद्दपार केले. म्हणजे काय, लाल बाल पाल हे काय होते, लाल बाल पाल लक्षात ठेवा, लाल बाल पाल हे काय होते, जहाल गटाचे नेते होते. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा दिली, त्यांना शिक्षा ठोठावली, तर लाला लाजपत राय यांना हद्दपार केलेलं आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळक यांनी 1914 कारावासाची शिक्षा भोगून भारतात परत आले. मंडाळेच्या जेलातून 6 वर्ष शिक्षा काटून ते कुठे आले, परत भारतामध्ये आले. त्यानंतर जहाल आणि मवाळ गटांची एकजूट होऊन 1916 काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात पुन्हा एकत्र आले. ह्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, मजुमदार हे होते. मग या मजुमदारांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जहाल आणि मवाळ गटांचे एकत्र झाले किंवा एकीकरण झालेले आपल्याला दिसून येते. होप तुम्हाला हा जहाल आणि मवाळ गटांचा जो काही गोष्टी होत्या ते माहीत झाल्या असतील. जर कळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.